आता एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून आहे। शिंदे सेनेचं ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची सेना ॲक्शन मोडवर आली आहे। ठाकरेंच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनामध्ये प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होणार आहे। पक्षामधील डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गट रणनीती आखणार आहे। पक्षामधील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा या बैठकीच्या माध्यमातून आढावा घेतील। देवेंद्र कोलटकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। देवेंद्र, ऑपरेशन टायगरची धास्ती ठाकरे गटाला पाहायलाच मिळतेय आणि डॅमेज कंट्रोलसाठी आता कुठेतरी प्रयत्न केले जात आहेत। काय नेमकी रणनीती आखली जाणार आहे? कशा पद्धतीने या बैठकांचं नियोजन असेल? ऋतुजा, जर आपण बघितलं तर गेल्या काही महिन्यापासून शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये जे पदाधिकारी असतील किंवा माजी आमदार असतील यांचं प्रवेश करण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता संघटनात्मक पातळीवरती या सगळ्याचा विचार जो आहे तो ठाकरे गटाकडून केला जातोय आणि त्याच दृष्टीने आता दर मंगळवारी जी आहे ती शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती शिवसेना भवन इथे पार पडणार आहे। आणि प्रामुख्याने यामध्ये पक्षांतर्गत जे पदाधिकारी असतील त्यांच्या नाराजीच्या दृष्टीने चर्चा केली जाईल। त्याचसोबत संघटनात्मक बांधणी असेल आणि एकूणच या सगळ्याचा आढावा जो आहे तो या बैठकीमधून घेतला जाईल। कारण आपण बघतोय की सातत्याने ठाकरे गटातून पदाधिकारी जे आहेत ते शिंदे गटात प्रवेश करतात। ऑपरेशन टायगरची देखील सातत्याने चर्चा होती। मागे देखील काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील खासदार देखील फुटतील अशा पद्धतीच्या देखील चर्चा होत्या आणि त्यामुळेच आपण बघतो की एकीकडे मातोश्रीवरती सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सत्र सुरू असतानाच आता शिवसेना भवन इथे देखील आता ठाकरे गटातील महत्त्वाचे जे नेते आहेत त्यांची दर आठवड्याला संघटनात्मक मांडणीच्या दृष्टीने बैठक पार पडणार आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।